चालतोय ते वाचून घ्या, मला समजेल. ओके नाही बघितलं मागे काय सगळी माहिती असं सगळं चालणार. आलं का? हा शाळेमध्ये सगळ्यांना द्या, दाखवा काय करायचं. हा बोर्ड आहे ना, बोर्डवर असं लावायचं, तुम्ही वाचा अगोदर, आणि दुसरं आहे ना ते असं लावायचं, ते सगळ्यांना समजेल. नोटीस बोर्डावर अगोदर तुम्ही वाचा. हा ठीक आहे, तुम्ही पण पुढे चालून काहीतरी कराल अशी आशा आहे मला. हा धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. मुची प्रार्थना हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. अरे चहा कॉफी सरबत काय नाही काही इथे उपस्थित आहेत. मी प्रथमतः विक्रमगड हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे त्यांचं शब्द सुमनांनी स्वागत करते. आणि आपल्या इथे त्याचप्रमाणे श्री राहुलजी मोरे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा शब्द सुमनांनी स्वागत करते. आणि विद्यार्थी पुस्कुटे यांची त्यांचा परिचय व ओळख करून देण्याची विनंती माननीय राहुलजी मोरे. विद्याधर पुस्कुटे सर आलेले आहेत. चालूया महाराष्ट्र पदयात्रा. तर ह्या पदयात्रेच्या निमित्ताने पुस्कुटे सर आले, त्यांची प्रथम मी ओळख करून देतो. बँक ऑफ इंडिया मध्ये त्यांनी 60 वर्ष सर्व्हिस म्हणजे नोकरी केली आहे. त्याच्यानंतर ते सेवानिवृत्त झाल्यावर रिटायर झाल्यावर त्यांनी 62व्या वर्षापासून चालायला म्हणजे पदयात्रा सुरुवात केली. तर त्यांचे जवळजवळ आतापर्यंत 20 राज्य चालू झालेले आहेत. आता त्यांनी महाराष्ट्रामध्ये चालायला सुरुवात केली. साधारणतः त्यांनी 8000 किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत केलेला आहे. आणि ह्या प्रवास करत असताना त्यांनी पर्यावरणासाठी, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी, त्याच्यानंतर स्त्री भ्रूण हत्या असतील किंवा इतर सामाजिक घटकातील काही ज्या घटना असतील त्या सुधारण्यासाठी प्रयत्न कसे करावे यासाठी ही पदयात्रेचा त्यांनी म्हणजे स्वतः अंगीकारला आणि पदयात्रा करत आहेत. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. अशा काळात सगळे कुटुंब त्यांच्या पाठीशी उभे राहिले. यातून विद्याधर पुन्हा सावरले आणि पुढच्या कार्यासाठी सिद्ध झाले. मग प्राध्यापिका डॉक्टर मुंडांच्या आग्रहावरून त्यांनी आपल्या आजारावर विद्याधर पुस्कुटे यांच्या पदयात्रेतही आपल्याला तोच समान दिवा सापडतो.
मोठ्या संघर्ष आणि लढ्यानंतर देशाला मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे कसं आहे विविधतेतील एकता, संस्कृती, परंपरा, मानवी संबंध असं सगळं जाणून घेण्याच्या ओढीतूनच विद्याधर यांनी थोडी थोडी नाही तर तब्बल 4000 किलोमीटर आणि 120 दिवसांची लहानपणापासून बोलता नाही आता शांतता, मानवता, आदर्श शिक्षण. आदर्श शिक्षण म्हणजे काय? आदर्श शिक्षण म्हणजे काय सांगा बरं, तुम्हाला काय वाटतं कसं असावं? हो की नाही? शाळा कॉलेज मधून या मुलांना बाहेर पडायचं, भिंतीच्या बाहेर, आणि बाहेर जे काही परिस्थिती आहे त्याचं अवलोकन यांना करून द्यायचं. 3 महिन्यातून 4 महिन्यातून कधीतरी या मुलांना बाहेर मिळतं, तेव्हा त्यांना प्रत्यक्ष परिस्थिती दिसते. हे महत्वाचं आहे. समजतं यांनी मला ऊर्जा दिलेली आहे, तर मी हवं तेवढं चालू शकतो आणि अजूनही पुढच्या शाळांनी जाईल अशी मला खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण इकडे स्वागत करायचं आहे. या शाळेच्या प्राथमिक मुख्याध्यापिका वानखेडे मॅडम व माध्यमिकचे मुख्याध्यापक गोसावी सर हे सुद्धा त्यांच्या वतीने सुद्धा स्वागत करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. प्रकाश कसं या प्रकाश हो आहे. एक आशा एक रंगी रंगू दे. काल रात्री पाचमाड या ठिकाणी डॉक्टर संदीप दंडवते यांनी आम्हाला चांगला पाहुणचार दिला आणि आज सकाळी मात्र आम्ही 6:30 वाजता उठलो आणि बरोबर चालायला सुरुवात केली. त्यामुळे आम्हाला आज 2 शाळा झाल्या. पहिल्या शाळेमध्ये 500-550 विद्यार्थी होते, तर दुसरीकडे 200 विद्यार्थी होते आणि दोन्हीकडे विद्यार्थ्यांना बघून मला जाम आनंद झाला आणि तिथे PPT पण दाखवली गेली. आणि या सगळ्या कामामध्ये राहुल मोरे BJPचे कार्यकर्ते यांची धावपळ मला दिसून आली. म्हणजे खरा कार्यकर्ता कसा असावा याचं चांगलं उदाहरण मला जाणवलं. आणि नंतर आम्ही एका ठिकाणी, कारण ऊन भरपूर झालं आणि मग मुक्काम केला. ऊन भरपूर लागलं आणि त्यामुळे मी यशवंतनगर विक्रमगड येथे मी थांबलो आहे आणि मुक्काम केला आहे.